शेवग्याची रस्सा भाजी अगदी साधी सोपी चमचमीत अशी भातासोबत चपातीसोबत खाण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने. चला तर पाहूया. शेवग्याच्या शेंगा कट करून त्याचे सालं वरतून काढून घेतलेत. हे पहा, या प्रकारे संपूर्ण नाही काढायचे, थोडे काढले तरीही चालतात. आणि त्याला स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये थोडंसं हळद टाका आणि याला एक 5 ते 10 मिनटं आपण शिजवून घेऊया. त्याच्या आधी आपण मसाला तयार करून घेऊ. शेंगा शिजेपर्यंत आपला मसाला तयार होतो. थोडेसे शेंगदाणे घेतले, जसा रस्सा आपल्याला करायचा आहे त्यानुसार घ्या. आणि सुकं खोबरं आणि शेंगदाणे छान परतून घ्यायचे. आता हे छान परतून झाल्यानंतर आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये परत मी एक कांदा घेतला आहे मोठा, छोटे मीडियम साईजचे 2 कांदे घेतले तरीही चालतील. याला छान परतून घ्यायचे कांद्याला, जोपर्यंत कांद्याचा रंग बदलणार नाही तोपर्यंत. हे पहा, हलका लालसर झाला आहे. आता हेही काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि सुकं खोबरं टाकलं होतं, त्यातच आता कांदा टाकून घ्या. आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. कांदा टाकल्यानंतर आलं आणि लसूण ही टाकून घ्यायचं आहे आणि ह्याची छान पेस्ट तयार करून घेऊया. आता परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल, त्यात मोहरी, जिरं आणि त्याच्यानंतर आपण जे मिक्सरला पेस्ट वाटून घेतलं होतं ते परतून घेऊया. त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला छान रस्सा होईल आणि रंगही छान येईल. थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे खाली जळणार नाही. हे पहा, या प्रकारे याला 1-2 ते 5 मिनटं छान परतून घ्या. परतल्यानंतर हे पहा, पूर्ण पाणी आटलं आहे आणि आपला मसाला छान परतून झाला आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता. मी काळा मसाला घेतला आहे, तुम्ही कुठलाही गरम मसालाही वापरू शकता. 1.5 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ. आता हे मसाले छान परतून घ्यायचेत आणि ह्याच्यातच उकडलेल्या शेंगा टाकून घेऊया. हे पहा, शेंगा छान उकडून घेतल्यात आणि वरतून टोमॅटो शक्यतो वरतूनच घाला, त्याची छान चव लागते. आता मिक्सरच्या भांड्याला जो मसाला राहिला होता त्यात पाणी टाकून परत तुम्हाला जितकं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका. पण आधी थोडंसं पाणी टाकून एक 5 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मसाला छान कोट होतो शेंगाला आणि शेंगालाही छान चव लागते. तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही अशी भाजी खाऊ शकता. जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल भाजी तर यात शक्यतो गरम पाणी टाका, म्हणजे मसाल्यांची चव बदलणार नाही. साधारण 2 ते 3 वाट्या मस्त अशी रस्सा भाजी तयार होते. एक 5 मिनटं झाकून ठेवा. हे पहा, 5 मिनटानंतर मस्त रंग आला आहे भाजीला. आपली शेवग्याची मस्त अशी रस्सा भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.